अनेक पैसे वाचणार आहेत. वा 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 वा, आजकालची पोरं म्हणजे पैसे वाचवण्यात लय हुशार. आपण पण घेऊया असे 10-12 पंप, आपले बी पैसे वाचतील. पत्ता दिलाय ना व, लगेच जाऊन घेऊनच येतो. अशी पट्टी पाडतो पोरांची, निम्म्या किमतीत आणतो पंप. ते पैसे कशाला? पंप आणायचेत ना व. तुला काय स्वतःहून दत्तक जायची सवयच का रे? हा, पंप लागणाऱ्या आमसनी आम्ही बघतो काय करायचं ते. लागलं की पट्टी पडवायला. आबा दे की 2-4 हजार. कशाला? हा, घरात गप खायला मिळतंय ना, तुला काय पैशाची गरज? सगळ्या गरजा काय सांगायचे असतात का? लागतात असंच कशाला तरी. अरे इथं कारण पटल्याशिवाय माझ्या पोरानं मी 1 रुपया देत नाही. तुझं काय? तसं नाही आबा, प्रेमलतेला नवं लुगडं घ्यायचं म्हणून मागितलं. रानाच्या लग्नात ढिगभर लुगड आली होती, त्याचं काय झालं? आहेत की, पण आता 4-8 दिवसावर प्रेमलतेचा वाढदिवस आलाय म्हणून नवं करून लुगडं घ्यावं म्हणलं. दे की 2-4 हजार. तुला अन्न छत्रातून पुलाव मागायची सवयच आहे का रे? हा, अन्नछत्र कुठे आहे? घर आहे माझं. ए, तुझं घर तू कधीच फुकलास. आता माझ्या घरात राहतो, लक्षात ठेव. बरं बाबा, अरे तुझं घर. लुगडं जर प्रेमलतेला नाही दिलं तर नाराज होईल ती. दे की पैसे. वहिनीचा वाढदिवस आहे तुझ्या. अरे आपली वय बघा मग वाढदिवस साजरा करा. कुठल्या जमान्यात राहतोस रे तू? आजकाल लोक 61-75 धूम धडाक्यात साजरी करतात. माझी प्रेमलता तर आता कुठं 50ला आली. अरे 50 असून येते 35. 1 रुपया बी मिळायचा नाही, कळलं का? धावलास का सावत्रपणा? मीच आपलं समजून इथं राहिलो, चुकलंच माझं. मग जा की, कुणी हात धरलाय व्हय तुझा? तू माफ धावशील सावत्रपणा, पण मी तुझ्यासारखा नाही. राणा माझं कोकरू मला इथं राम आणालाय म्हणून राहिलोय. तो जा म्हणेस तर इथून हलणार नाही. हे बघ आबा, तू पैसे देतोस की नाही तेच एवढं सांग. या असल्या मागण्या अजिबात पूर्ण होणार नाहीत. गप मिळते खान गप पड. आबा चहा. आबा, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं, बोलू का? अहो विचारायचं काय त्यात? तुम्ही बोलणार ते योग्यच असणार आहे, बोला. सूरज भाऊजींना बिझनेस करायचा होता, त्यासाठी त्यांना पैशांची गरज आहे. आजवर आम्ही त्याला बऱ्याच वेळा मदत केली, पण तो एक काम धड करत नाही. पण आता ते काहीतरी करून दाखवायचं म्हणतायत, तर आपण असं अडवणं चुकीचं होईल. अहो असं वाटवून आम्ही सुरुवातीला लय मदत केली त्याला, पण जिथं तिथं डबरा. अहो लय नुकसान सोसलंय आम्ही त्याच्या पायी. तुम्ही अजिबात त्याच्या भरीला पडू नका सर. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.